This ॐ conference will now be recorded. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे हरि ओम. परमपूज्य स्वामी विवेकानंदांच्या चरित्राला आधार ठेवून स्वामीजींच्या जीवन कालामध्ये घडलेल्या घटना, त्यांनी केलेला उपदेश आणि त्यांनी सांगितलेली शास्त्राबद्दलची आपली मतं यानुसार 6 प्रमाणांपैकी शब्द प्रमाणाला आधार घेत आपण आपल्या वैयक्तिक साधनेची तयारी उत्कृष्ट करण्याच्या दृष्टीने अभ्यास करत आहोत. स्वामीजींच्या अशा काळाचा आपण अभ्यास करत होतो. आपण गेल्या वेळेला पाहून आलो, स्वामीजी आपल्या पाश्चात्य शिष्यांबरोबर, ज्याच्यामध्ये अमेरिकेच्या काउन्सिल जनरलच्या पत्नी सुद्धा सामील झाल्या होत्या, अशा पाश्चात्य स्त्री शिष्यांबरोबर आणि मोजक्या आपल्या शिष्यांबरोबर स्वामीजी काश्मीरच्या दौऱ्यावर होते. आणि या काश्मीर दौऱ्यातील एक अतिशय सुखद घटना म्हणजे स्वामीजींनी अमरनाथला जाऊन महादेवांचं घेतलेलं दर्शन. कैलाशीचा राणा जिथे वास्तव्याला आहे असं सनातन हिंदू धर्म समजतात, तो अमरनाथ किंवा ते स्थान म्हणजे अमरनाथ. स्थानांच्या पावित्र्याबद्दल, तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्याबद्दल केवळ पारंपरिक दृष्टिकोन ठेवून आजकालचा शिकलेला समाज पुढे जात असतो. पण या प्रत्येक तीर्थक्षेत्राचं महत्व काय आहे हे आपल्याला तेव्हा कळतं जेव्हा जीवनमुक्त असणारे अनेक संत या तीर्थक्षेत्रांना आपलं परमक्षेत्र मानतात. स्वामी विवेकानंदांनी अमरनाथाची यात्रा सुरू केली. आज सुद्धा ती खडतर यात्रा आहे. जर पायी करायचं ठरवलं तर. आणि 100 वर्षापूर्वी 1898 साली ती कितपत दुरापास्त असेल याची आपण कल्पना करू शकतो. अतिशय चिंचोळे रस्ते, संपूर्ण पहाडी चढण आणि कोणत्याही क्षणी तोल जाण्याची शक्यता. त्या काळामध्ये अमरनाथच्या यात्रेमध्ये कैक लोक मृत्युमुखी पडत असत. जाताना आणि पर्वत उतरताना दोन्ही वेळेला तो तितकाच अवघड आहे. अमरनाथला पोहोचायचे अनेक मार्ग आहेत. पैकी पहलगाम कडून जाणारा जो मार्ग आहे हा थोडा दुरापास्त समजला जातो. आणि स्वामीजींनी आपल्या शिष्यांना कल्पना न देता स्वतः एकट्यानेच अमरनाथाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, हे आपण पाहिलं
दुर्दैवानं हिमनग थोडे वितळल्यामुळं रस्त्यामध्ये बाधा आल्याने, रस्ता बंद झाल्याने स्वामीजी परत आले होते. आता मात्र सगळ्या पाश्चात्य शिष्यांच्या बरोबर चालले होते. असंख्य साधू बरोबर होते, नागा साधू त्यामध्ये होते. स्वामीजींच्या तेजपुंज व्यक्तित्वामुळे बरेच साधू आकर्षित होत असत. स्वामीजींची रस्त्यामध्ये दर्शनं घेत, स्वामीजी ज्या तंबूमध्ये किंवा ज्या ठिकाणी वास्तव्याला असत त्या ठिकाणी चर्चेसाठी येत, स्वामीजींना प्रसाद देत, स्वामीजींचे आशीर्वाद घेत, अशा पद्धतीने स्वामीजींची यात्रा चढत 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 पंचतारिणी नावाच्या ठिकाणी आली होती. आपण पाहिलं गेल्या वेळेला. पंचतारिणी म्हणजे जिथे 5 वेगळ्या वेगळ्या स्त्रोत पाण्याचे येतात, या पंचतारिणीच्या तिथे स्नान करून पुढे जावं असा प्रघात आहे. आणि या प्रघाताला अनुसरून स्वामीजींनी एका कुंडामध्ये स्नान केलं, त्याच्यानंतर ओल्या कपड्यांनीशी दुसऱ्या कुंडामध्ये, मग तिसऱ्या कुंडामध्ये, असे 5ही कुंडांमध्ये स्नान करून स्वामीजी आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले. साधारण ऑगस्ट 1, 1898 ला स्वामीजी पंचतारिणीला पोहोचले होते. आणि पुढचा प्रवास चालू ठेवून जेव्हा ऑगस्ट 1 ची रात्र ओलांडून गेली आणि ऑगस्ट 2 ची पहाट उगवली, त्यावेळेला स्वामीजी शेवटच्या अमरनाथच्या टप्प्यामध्ये आले होते. वर अमरनाथला पोहोचल्यानंतर साधू लोकांचे तंबू लागलेले होते आणि आतापर्यंत चढून आलेल्या सगळ्यांना थोडासा विसावा मिळण्यासारखी परिस्थिती या टोकाच्या ठिकाणी आहे, कारण तिथे थोडासा पसरलेला प्रदेश आहे. आणि इथे पुन्हा कडाक्याची थंडी असून सुद्धा पुन्हा स्नान करून मगच महादेवांचं, शंकराचं दर्शन घ्यावं असा प्रघात आहे. त्या प्रघाताला न्याय देऊन स्वामीजींनी त्या थंडीमध्ये सुद्धा बर्फासारख्या थंड पाण्याने स्नान केलं आणि स्वामीजी हळूहळू बर्फाच्या शिवलिंगाकडे चालू लागले. स्वामीजी जसे 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 पुढे जाऊ लागले तसं तसं त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या लोकांचे आवाज हळूहळू हळूहळू विरत चाललेत. जणू काही त्या अमरनाथाच्या वरच्या घाट माथ्यावर केवळ अमरनाथाचं मंदिर आणि तो कैलासीचा राहणार जो अमरनाथ या नावाने अमरत्वाचं दर्शन देणारा, तो बर्फाच्या स्वरूपामध्ये, ज्याला बाबा बर्फानी असं म्हणतात, म्हणजेच शिवाचं बर्फामधलं स्वरूप, केवळ ते मंदिर, बर्फामधलं शिवाचं स्वरूप आणि स्वामीजी इतकंच तिथं आहे, बाकी काहीही नाही, अशी स्वामीजींच्या मनाची भावना झाली. स्वामीजींच्या एकाग्रतेबद्दल आपण पाहिलंच होतं. ज्या बरोबर शिवाचा विचार मनामध्ये आला आणि एकाग्रता झाली, त्याबरोबर स्वामीजी समाधी अवस्थेमध्ये गेले. शरीर चालत होतं, शेवटचे काही मीटर्स चालणं होतं. स्वामीजी चालत 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 गेले. आजूबाजूला कोण होतं कोण नाही यांची त्यांना काहीही कल्पना सुद्धा राहिली नाही. स्वामीजी बर्फानी बनलेल्या त्या शिवलिंगाच्या समोर गेले आणि स्वामीजी आपल्या दोन्ही हातांनी स्वामीजींनी नमस्कार करायला बर्फाच्या लिंगाला सुरुवात केली आणि त्याच क्षणी स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे स्वामीजींच्या समोर साक्षात शंकराचं दर्शन झालं. संतांच्या चरित्रामध्ये किंवा जीवनमुक्तांच्या चरित्रामध्ये
सगुण ब्रह्माचं किंवा निर्गुण ब्रह्माची अनुभूती ही फार कमी वेळेला संत स्वतःच्या मुखातून बोलतात. पण स्वामीजींना हे दर्शन झालं याची माहिती स्वामीजींनी नंतर बोलण्याच्या ओघामध्ये भगिनी निवेदितांना दिलेली आहे. प्रत्यक्ष शिव भगवान समोर आले आणि जेव्हा स्वामीजींना शिवाचं साक्षात दर्शन झालं तेव्हा शिव भगवानांकडून अमरनाथ या सगुण भूमिकेमध्ये असणारे महादेव अमरनाथ या नावाला जागून त्यांनी स्वामीजींना आशीर्वाद दिला की तुला आता जेव्हा तुला इच्छा होईल तेव्हा तुला मरण होईल, तुला इच्छा मरणाचा आशीर्वाद आहे. स्वामीजींना इच्छा मरणाचा आशीर्वाद मिळालेला होता. तू सांगशील त्यावेळेला यम येईल, तू म्हणशील त्यावेळेला देहत्याग होईल. आता तुझ्या देहत्यागावर कालाचं बंधन नाही, काल तुझ्या पुढे हतबल आहे. पुढे काही दिवसांनी श्रीनगरमध्ये हाऊस बोटीवर पाश्चात्य आपल्या शिष्यांना उपदेश करत असताना अचानक स्वामीजींनी तिथे जवळ पडलेले 2 गोटे हातामध्ये घेतले आणि ते एकावर एक आपटत म्हणाले, हे जसं कठीण आहे ना तसा मी मृत्यूच्या बाबतीत कठीण आहे, कारण मला मृत्यूने वरदान दिलेलं आहे. तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की स्वामीजींना साक्षात शिवांचं दर्शन झालेलं आहे. निरभ्र आकाश होतं. स्वामीजींच्या दर्शनावेळेला स्वामीजींना दिसलेलं आकाश निरभ्र होतं. इतर आलेल्या सगळ्या तीर्थयात्रीकरूंना ते निरभ्र दिसलं की ते नव्हतं याबद्दलची माहिती आपल्याकडे नाही आहे. पण स्वामीजींनी स्वतः जे अनुभवलं ते स्वामीजींनी त्यानंतरच्या 3 वर्षांनी शरदचंद्र नावाच्या आपल्या शिष्याला बोलता बोलता जी माहिती दिली त्या माहितीनुसार स्वामीजींना त्यावेळेला ज्या ठिकाणी शिवाचं दर्शन झालं त्यावेळेला संपूर्ण आकाश अतिशय निरभ्र होतं. भगवंताचं जेव्हा अवतरण होतं, समर्थांना श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे. श्रीरामांचं दर्शन होत असताना या मायोपाधित विश्वाप्रमाणे विश्व आजूबाजूला दिसेल अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. जिथे प्रत्यक्ष श्रीरामांचं अवतरण होणार आहे त्या जागेची पुण्याई, त्या वातावरणाची पुण्याई इतकी मोठी असते की ते दर्शन ज्या या अत्युच्च साधकाला होतं त्यावेळेला ज्या परिस्थितीमध्ये ते दर्शन होतं ती परिस्थिती अतिशय विलक्षण अशी असते. स्वतः स्वामी विवेकानंदांनी अलवारच्या जयपूरला असताना हरिसिंगांना श्रीकृष्णाचं दर्शन घडवून आणलं होतं. दोघेही गप्पा मारत चालले होते त्यावेळेला श्रीकृष्णाच्या अस्तित्वाबद्दल शंका बाळगणारे हरिसिंग जेव्हा स्वामीजींना प्रश्न विचारत होते तेव्हा स्वामीजींनी बोलता बोलता फक्त इतकंच सांगितलं की हरिसिंग महाराज उजवीकडे बघा. त्यांना वाटलं काहीतरी स्वामीजी दाखवत असतील म्हणून त्यांनी उजवीकडे पाहिलं तर प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं त्यांना दर्शन झालं. अर्थात त्यावेळेला ज्या वेळेला हे दर्शन झालं त्यावेळेचा जो नजारा होता त्याचा वर्णन त्यांच्या मेंदूमध्ये त्यांच्या स्मृतीमध्ये ठसलं गेलं. ते सांगताना ते असं सांगतात की एक अतिशय अद्वितीय अनुभव आला आणि या अद्वितीय अनुभवामध्ये सेंद्रिय अनुभवाचा कोणताही लवलेश असत नाही. म्हणून डोळ्यांनी काही दिसत नाही, कानांनी काही ऐकू येत नाही आपल्या विश्वातलं, पण तीच इंद्रिय
अतिंद्रिय विश्वातील काहीतरी अनुभवतात. असं हे शिवांचं प्रत्यक्ष दर्शन बाबा बर्फानींच्या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन झाल्यानंतर स्वामीजी परत फिरले. परत फिरल्याबरोबर सगळ्या पाश्चात्य शिष्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की स्वामीजींच्या डोळ्याची आतली बाजू, दोन्ही आतल्या बाजू रंगांनी लाल झालेल्या आहेत. इतकं की स्वामीजी जर रोखून बघत असत तर भीती वाटावी असे लाल रंग डोळ्यामध्ये स्वामीजींच्या दिसत होते. अमरनाथाहून स्वामीजी परतले. परतता परतता निवेदिताला अचानक वळून म्हणाले, निवेदिता, तुझी आता माझ्याबरोबर अमरनाथाची यात्रा झालेली आहे. काळ तुला नंतर सांगेल. आजच्या यात्रेचा परिणाम हा निश्चित होत आहे, चालू आहे. मला दिसतोय प्रत्यक्ष तुझं अमरनाथाला येणं हे तुझ्या आत्मिक उन्नतीसाठी अतिशय श्रेष्ठ असं कार्य आहे. ते तुझ्या हातून झालंय आणि जिथे कार्य आहे त्याचं फल हे आलंच पाहिजे. सावकाश यथायोग्य प्राप्त काळ आल्यानंतर त्याचं फल तुला निश्चित मिळेल. म्हणून मुखातून श्रीराम, मुखातून श्रीहरी, तीर्थक्षेत्रांची भेट, भगवंताची तीर्थक्षेत्री भेट ही कधीही वाया जात नाही. त्याच्या फलप्राप्तीचा वेग हा कमी जास्त भावाप्रमाणे असू शकतो, पण शाळेत गेल्यानंतर कमी मार्क पडतील किंवा पहिला नंबर येईल, पण शाळेत गेला म्हणजे मार्क पडतील. भगवंताचं नाव मुखामध्ये आलं, तीर्थक्षेत्री भगवंताच्या पायावर डोकं ठेवलं, भागवताचं श्रवण झालं, उपनिषदांच्या ऋचा किंवा मंत्रांचं जर पठन झालं तर ते परिणामाशिवाय राहू शकत नाही. याबद्दलची ग्वाही स्वतः स्वामीजी इथं देताना आपल्याला दिसतात. सगळे श्रीनगरला परत आले. खरं म्हणजे जाताना सगळ्याच या स्त्री शिष्यांबरोबर स्वामीजी जरी गेले असले तरी स्वामीजी त्यांना काय वाटेल म्हणून थांबत नसत. मनात आलं तर स्वामीजी आपली हाऊस बोट घेऊन दूर जात आणि तिथून उतरून कुठेतरी तिसरीकडे जात. या शिष्यांना, या स्त्रियांना पत्ता सुद्धा लागत नसे स्वामीजी कुठे गेले. एक दिवस विचारलं जोसेफाईन मॅक्लिऑडनी की स्वामीजी तुम्ही असे न सांगता जाता काय, असं कसं काय हे? आमच्या बरोबर थांबाल तर आम्हाला थोडं आणखीन ज्ञान मिळेल ना आपल्या बरोबर. स्वामीजींनी फार सुंदर उत्तर दिलं, बहता पानी और रमता जोगी. पाण्याने एका ठिकाणी थांबलं की ते शिळ होऊन जात. पाण्याने नेहमी वहनशील असलं पाहिजे आणि संन्यासाने नेहमी चलनशील असलं पाहिजे असं स्वामीजी म्हणाले. संन्यासांनी एका ठिकाणी राहू नये. आपल्याला घेण्यासारखा धडा असा आहे की आपण गृहस्थाश्रमी जरी असलो तरी वृत्तीने जर संन्यस्त व्हायचं असेल तर कोणत्याही विषयामध्ये जास्त रमू नये. विषयांनी इंद्रियाच्या मार्फत अंतःकरणाचा कब्जा घेऊन त्याला संपूर्णपणे कह्यात घेण्याच्या अगोदरच तिथून निघालेलं बरं. मन एका ठिकाणी संसारात लावू नये. असं हे स्वामीजींचं जे जाणं होतं, हे असे जायचे स्वामीजी आणि अचानक यायचे. आता स्वामीजी गेल्यानंतर पाश्चात्य शिष्यांनी काय करायचं? त्यांना भारताबद्दल कुतूहल होतच, म्हणून त्यांनी एक ज्योतिषी आणला, हस्तसामुद्रिक बघणारा.
आणि त्याला आपला हात दाखवला आणि तो आपलं काहीतरी सांगत होता की तुमचं अमुक आहे तमुक आहे, पूर्वी तुम्ही अमुक होता, हे सगळं चाललं होतं. आणि इतक्यात स्वामीजी बरेच दिवस गेलेले परत आले. त्यांनी पाहिलं आपल्या शिष्या सगळ्या कोणाला तरी हात दाखवतात, त्यात आपला शिष्यही बसलेला आहे. स्वामीजी आल्याबरोबर सगळ्यांच्यावर ओरडले, हा मूर्खपणा पुन्हा करू नका. मला हस्तसामुद्रिक मान्य नाही हे वेगळ्या कारणासाठी. ते शास्त्र असेल, पण माझ्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे आणि पूर्वी मी काय केलं आहे यापेक्षा मी काय करू शकतो याला महत्व आहे. तेव्हा मला प्रारब्धवशात कोणती परिस्थिती आली आहे याचा विचार करण्यापेक्षा आलेल्या प्रारब्धवशातील परिस्थितीमध्ये मी काय अध्यात्म करू शकतो, काय साधना करू शकतो, हे अतिशय महत्वाचं आहे. स्वामीजी म्हणाले, तो जे सांगणार आहे ते तसंही तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. तो प्रारब्ध शोधण्याचा प्रयत्न करतोय तुमचा, कारण त्याला प्रारब्धामुळे येणारी फलं शोधायची आहेत. पण तो फल बदलू शकत नाही, तो सांगेल फक्त. जर 3 वर्षांनी तुमचा मृत्यू आहे असं सांगितलं असेल, तर त्यांनी सांगितलं म्हणून काय फरक पडला? 3 वर्षांनी होणारच होता. प्रश्न 3 वर्षांनी मृत्यू आहे की नाही याचा नाही. जर 3 वर्षांनी मृत्यू असेल, तर मी 3 वर्ष भगवंताच्या प्राप्तीसाठी काय केलं हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून स्वामीजी हे अतिशय प्रयत्नवादी होते. समर्थांचा जो जोर आहे, यत्न तो देव जाणावा, केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे. इथे स्वामीजींनी या विषयाबद्दल आपले विचार व्यक्त केलेले दिसतात. ज्या बोटीमध्ये स्वामीजी राहत होते त्या बोटीचा मालक जो होता तो एक मुस्लिम माणूस होता. आणि त्या काळामध्ये स्वामीजींना उमा किंवा पार्वतीची पूजा करण्याची इच्छा झाली होती. म्हणून स्वामीजींनी या मुस्लिम गृहस्थाच्या मुलीला, लहान मुलीला उमा समजून आणि बनवून सालंकृत तिची पूजा केली होती, उमा समजून. या काळात स्वामीजींची या पाश्चात्य शिष्यांबरोबर बरीच बोलणी होत असत, बरेच सल्ले विचारले जात अध्यात्माबद्दल, साधनांबद्दल. त्यातच एका स्त्री शिष्यानं विचारलं, स्वामीजी, जर एखादा माणूस दुर्बल असेल आणि त्याच्यावर एखाद्या अत्याचारी माणसानं जर अत्याचार केला तर दुर्बलाने काय करावं, कारण तो दुर्बल आहे. स्वामीजी ताडकन उद्गारले, जमेल तेवढ्या ताकदीनिशी त्याला झोडून काढावा. ठकाशी ठक. स्वामीजींचं असं म्हणणं होतं की अन्यायाला प्रतिकार हा झालाच पाहिजे, आणि प्रतिकार त्यावेळेला न करता त्याला क्षमा करणे हा दुर्गुण आहे असं स्वामीजींनी सांगितलं. हाच विषय पुढे चर्चेत पुढे पुढे गेला आणि तो इथपर्यंत आला की स्वामीजी मग आजूबाजूच्या लोकांबरोबर अन्याय होत असेल तर लढत राहणे हे करावं, की आपण जे चाललंय ते चालू दे म्हणून शांत बसावं आणि आपली साधना करावी. हा प्रश्न आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नेहमी येतो. आपल्याला काय करायचं, जाऊ दे तिकडे म्हणून गप्प बसावं, की तिथं काहीतरी अन्याय होतोय आणि तिथं माझं कर्तव्य काहीतरी करण्याचं आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण भाग घ्यावा. यापैकी साधनेच्या दृष्टीने योग्य कोणतं? स्वामीजींनी उत्तर दिलं, गृहस्थ असेल तर त्यांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिकार हा केलाच पाहिजे. संन्यासी असेल तर मात्र प्रतिकार न करता त्या घटनेच्या बाजूनी जावं, कारण अहिंसेचा परिपाक हा संन्यासाच्या बाबतीत घडतो. जो आपल्या बोलण्याने सुद्धा कोणाला दुखावू इच्छित नाही त्यांनी असे प्रसंग टाळावेत, कारण त्याच्यामध्ये रजोगुणात्मक
काही भाव उफाळून येण्याची शक्यता आहे. पण जर ग्रहस्थ असेल तर मात्र त्यांनी स्वसंरक्षणासाठी प्रतिकार करावा, असं स्वामीजींनी सांगितलं. याच काळामध्ये काश्मीरमध्ये असल्यामुळे काश्मीरचे महाराज, सचिवालयाची लोक, न्यायाधीश हे सगळे येऊन स्वामीजींना भेटतच होते. एक दिवस काश्मीरचे महाराज आले आणि म्हणाले, महाराज स्वामीजी, मला असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही कोणतं तरी इथं संस्कृत विद्यापीठ काढणार आहात आणि एक आश्रमशाळा साधूंसाठी राहण्यासाठी काढणार आहात. तेव्हा माझी विनंती आहे की तुम्ही जागा निवडावी, मी तुम्हाला ती जागा देतो. स्वामीजींनी छानशी छोट्या एका झऱ्याच्या बाजूला अशी असणारी छानशी जमीन निवडली आणि महाराजांना सांगितलं की ही जर जागा मिळाली तर मी इथे संस्कृत विद्यालय आणि साधू संन्यासांसाठी आश्रम चालू करू इच्छितो. राजांनी ताबडतोब ती जमीन स्वामीजींना सांगितलं, आजपासून ही तुमची झाली. पण गमतीचा भाग असा होता की जरी राजाकडे याची ताकद आणि अधिकार असला तरी सुद्धा त्या काळामध्ये प्रत्येक राज्यामध्ये ब्रिटिशांनी आपला रेसिडेंट बसवलेला होता. हा जो रेसिडेंट होता त्याला पहिल्यापासूनच बहुतेक गुप्तहेर खात्याकडून काहीतरी माहिती आली होती की स्वामी विवेकानंद नावाचा माणूस अमेरिकेच्या कौन्सिल जनरलच्या बायकोला आणि इतर पाश्चात्य स्त्रियांना घेऊन काश्मीरमध्ये फिरतोय. तो नेमकं काय करतोय बघा, कोणती राजकीय चळवळ तर नाही चालू करत आहे. आणि या आकसापोटी, या संशयापोटी जेव्हा या रेसिडेंटच्या लक्षात आलं की इथली जमीन ही साधूंसाठी दिली जाणार आहे, तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये विनाकारण त्रास द्यायला सुरुवात केली आणि मग स्वामीजींनी तो विचार सोडून दिला. हा जर प्रकार झाला नसता तर कदाचित रामकृष्ण मिशन बेलूरच्या तिथे मठ व्हायच्या अगोदर इथे कदाचित संस्कृत विद्यालय आणि आश्रम सुरू झाला असता, पण तसं झालं नाही. या काळामध्ये स्वामीजी शिष्यांबरोबर गप्पा मारत असताना खूप माहिती देत असत आणि मीराबाई, संत मीराबाई बद्दल स्वामीजींना अतिशय आदर होता. मीराबाईंचं नाव घेतल्याबरोबर, संतश्रेष्ठ मीराबाईंचं नाव घेतल्याबरोबर स्वामीजींच्या डोळ्यातून आसू यायचे. आणि मग स्वामीजी एकदा मीरेबद्दल बोलायला सुरुवात केली की स्वामीजी 2-2, 3-3 तास तिच्याबद्दल, तिच्या भक्तीबद्दल बोलत असत. हा सगळाच प्रकार या पाश्चात्य शिष्यांना, स्त्री शिष्यांना मात्र नवीन होता. एका शिष्याने विचारलं की महाराज, तुम्हाला संत मीराबाईंच्या आयुष्यातली सगळ्यात विलक्षण घटना कोणती वाटते? आणि मग स्वामीजींनी सनातन गोस्वामी आणि संत मीराबाई यांच्यामध्ये वृंदावनमध्ये झालेला एक प्रसंग विदित केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की गौडीय संप्रदायामध्ये, गौडीय संप्रदाय म्हणजे ज्या संप्रदायाची सुरुवात बंगालमध्ये झालेली आहे. आपल्याकडे भक्ती संप्रदायामध्ये आपण नवविधा भक्तीमध्ये पाहिलं की भक्ती संप्रदायाचे 3 मूळ स्त्रोत जे आहेत, एक श्री संप्रदाय जो श्री रामानुजाचार्यांचा आहे, तो दक्षिणेमधून येतो, जिथे नारायण आणि विष्णू हे आराध्य दैवत आहेत. दुसरा संप्रदाय आपल्याला मध्वाचार्यांच्याकडून द्वैती संप्रदाय दिसतो, जिथे कृष्ण संप्रदाय आणि त्यातूनच पुढे हरिदास तयार झाले. हे हरिदास सगळेच्या सगळे पंढरपुराचे भक्त होते आणि याच मध्वाचार्यांच्या कृष्ण भक्तियुक्त द्वैत संप्रदायातून स्फुरण घेऊन बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंच्या आशीर्वादाने गौडीय संप्रदाय पुढे आला. या चैतन्य महाप्रभू किंवा गौरांगांचे जे मुख्य शिष्य होते, त्या मुख्य शिष्यांना षड गोस्वामी असं म्हणतात. 6 गोस्वामी होते, 6 शिष्य होते. सनातन गोस्वामी, रूपा गोस्वामी हे भाऊ होते. हे सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे शिष्य बनले. नंतर
सनातन आणि रूपा गोस्वामींचा जो भाचा होता जीवा गोस्वामी ते आले, आणि मग रघुनाथ भट, गोपाल भट आणि रघुनाथ दास असे 3 अजून असे एकूण 6 गोस्वामी चैतन्य महाप्रभूंचे शिष्य होते. यापैकी सनातन गोस्वामींना वाराणसी इथे चैतन्य महाप्रभूंनी आशीर्वाद देऊन काही आज्ञा दिल्या होत्या. त्या 4 आज्ञांपैकी एक ग्रंथ लिहिण्याची आज्ञा होती, म्हणून विलक्षण असा एक ग्रंथ भक्तीवर त्यांनी लिहिला. आजही तो भक्ती शास्त्रामधला आदर्श ग्रंथ मानला जातो. पण त्यांनी दिलेल्या 4 आज्ञांमधली एक आज्ञा अशी होती की वृंदावनला जाऊन भगवान श्रीकृष्णांच्या काळामधली जी जी काही मंदिरं लुप्त झालेली आहेत, आणि आज आपण जे वृंदावनमध्ये पाहतो ते जवळजवळ लुप्त झालं होतं, ती मंदिरे शोधण्याचं सगळं श्रेय हे सनातन गोस्वामींना जातं. आणि अतिशय कर्मठ असणारे सनातन ब्रह्मचारी सनातन गोस्वामी वृंदावनामध्ये आणि मंदिरामध्ये स्त्रियांचा प्रवेश निषिद्ध मानत असत. जेव्हा मीरेंनी सनातन गोस्वामींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा सनातन गोस्वामींनी चक्क हात वर केले आणि म्हणाले, मी स्त्री दर्शन घेऊ शकत नाही. असं 2-3 वेळा झाल्यानंतर स्वतः संत मीराबाई आल्या, सनातन गोस्वामींना भेटले आणि त्यांनी एकच प्रश्न विचारला की ज्या मंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्ही मला माझा निषेध करता किंवा मला परवानगी देत नाही कारण मी स्त्री आहे, पण माझ्या ऐकण्यामध्ये असं आहे की या वृंदावनमध्ये, या विश्वामध्ये पुरुष हा एकच आहे आणि त्याचं नाव कृष्ण आहे. आपण सगळेच राधा आहोत, आपण सगळेच गोपिका आहोत, कारण कृष्ण एकच आहे. तेव्हा मला थोडं आश्चर्य वाटलं की अजून स्वतःला कोणीतरी पुरुष समजणारा हा कोण आहे, म्हणून मी तुमच्या दर्शनाला आलेले आहे. सनातन स्वामींचे डोळे खडकन उघडले, समोर डोळे बंद केलेले उघडले आणि समोर स्त्रीकडे पहिलं स्त्री दर्शन घेतलं मीरेचं. पण मीरेचं दर्शन घ्यायला उभं राहिले आणि समोर राधेचं दर्शन झालं. हा प्रसंग स्वामीजी फार खुलवून या पाश्चात्य शिष्यांना सांगत असत आणि या कथेचा स्वामीजींच्या मनावर खूप परिणाम होता. स्वामीजी पुढे केवळ मीरेची कथा सांगत असं नाही, केवळ अकबराबद्दल बोलत असं नाही, पण मीरेची कथा सांगता सांगता एक मीरेचं छानसं पद म्हणत असत. अतिशय सुरेल आवाजामध्ये, स्वामीजींचा आवाज अतिशय सुरेल होता. अकबराच्या दरबारामध्ये तानसेन होता एवढं सांगून स्वामीजी थांबत नसत. तानसेनाची एक धून, त्यांनी रचलेलं एक कवन स्वामीजी अतिशय सुरेल आवाजामध्ये म्हणून दाखवत असत. काय पुण्याई असेल त्या पाश्चात्य शिष्यांची की स्वामीजींच्या बरोबर सहवास आणि स्वामीजींच्याकडून इतकं सगळं ऐकायला मिळालं, याला सुद्धा असंख्य जन्मांचं पुण्य लागतं. या काळामध्ये साधारण एक हलकीशी वेगळी घटना घडली. स्वामीजी अचानक काली मातेबद्दल बोलू लागले. सगळ्या शिष्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं. अमरनाथाहून येताना शिवाची स्तुती चालू होती, पण अचानक एक दिवस स्वामीजी काली मातेबद्दल बोलू लागले. आणि बोलता 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 काली मातेबद्दल स्वामीजी बोलताना स्वामीजी म्हणायचे, या जगातल्या सगळ्या वेदना, या जगातला सगळा विनाश, या जगातला सगळा अंधकार ती काली आहे. परमेश्वराला विधायक कार्यामधून सगळेच पूजतात. नवीन सृष्टी निर्माण करणारा, सगळीकडे जीवनाचा बहर आणणारा असा तो परमेश्वर आपणही पूजतो. पण याचा नाश करणारा, इथे दुःख पसरवणारा, अतिशय घनगंभीर दुःख देणारा हा सुद्धा परमेश्वरच आहे. त्यात सुद्धा परमेश्वर आहे.
याची जाणीव किंवा याची अनुभूती आपल्या साधनेमुळे स्वामीजींना यायला सुरुवात झाली. आणि मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वामीजी केवळ आणि केवळ कालीचं नाव घेत असत. इतकं की स्वामीजींनी भगिनी निवेदिताला सांगितलं, निवेदिता माझी परिस्थिती अशी झालीये ग, की मी नुसता जरी उभा राहिलो ना तरी मला माझ्या मागच्या बाजूला काली उभा राहिली असं वाटतंय, जाणवतंय. असं वाटतंय की मी थोडा जरी हात पुढे केला तर तो काली मातेच्या अंगाला लागेल. आपल्या लक्षात असेल, ठाकूर रामकृष्ण परमहंस सुद्धा काली बरोबर असाच संवाद करत असत. काली मातेच्या नाकामधून वाहणारा जो वारा आहे, श्वास प्रश्वास आहे, तो सुद्धा त्यांच्या बोटाला लागत असे, त्याचा उष्मा जाणवत असे, असं स्वतः रामकृष्णांनी सांगितलेलं आहे. आता शिष्याची तशी परिस्थिती झाली होती. त्यांना नेहमी काली माता आजूबाजूला कुठेतरी उभी आहे अशी सतत जाणीव येत होती. एक दिवस स्वामीजी बाहेर आले हाऊस बोटीमध्ये, सकाळची वेळ होती, शिष्या पण जवळ आल्या आणि स्वामीजी उद्विग्न दिसले. सगळ्यांनी विचारलं, स्वामीजी काय झालंय? दोन दोन तीन वेळेला विचारलं, स्वामीजी बोलत नव्हते. शेवटी भगिनी निवेदितांनी धाडस करून विचारलं, स्वामीजी आम्ही प्रश्न विचारतोय, असे उद्विग्न का दिसताय? आणि मग स्वामीजी म्हणाले, काय करू, झोपू देत नाही काली, झोप कमी पडतीये, सतत माझ्या डोक्यामध्ये आहे, मला जेवण समजत नाहीये, मला जागं राहणं समजत नाहीये, झोपता येत नाही, इतकं तिचं अस्तित्व मला जाणवत आहे. काय हेवा वाटण्यासारखी परिस्थिती स्वामीजींची आहे पहा. ज्या परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी शेकडो जन्म आपण घेतो पण त्याचा वास सुद्धा आपल्याला लागत नाही, आणि इथे मात्र अशी परिस्थिती आहे की कालीशिवाय दुसरं काही दिसत नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आणि मग स्वामीजींनी सांगितलं, वेदना, नाश, अंधार सगळी तिची रूप आहेत. मला तिच्या या स्वरूपाशी एकरूप व्हायला आवडायला लागलंय. आणि असेच एकदा मग देवा ध्यानात बसले होते, कालीचं ध्यान चालू होतं आणि काहीतरी काली मातेची अनुभूती झाली. समरस झाले काली बरोबर, इतके समरस झाले की आपल्या भावना, उत्कट भावना कुठे व्यक्त करायच्या कळेना, म्हणून ताबडतोब तिथं पडलेलं एक छोटस रायटिंग पॅड घेतलं, एक पेन्सिल घेतली आणि स्वामीजींच्या हातामधून अतिशय गंभीर अशी कविता बाहेर पडली, काली द मदर. The stars are bolted out. The clouds are covering the clouds. Thou, time the all destroyer, come, O mother, come. Who dares missing love and hug from a death? Dance in destructions, dance in destruction. To him mother comes. Ye Kali ye. संपूर्ण जगाचा विनाश करणाऱ्या त्या वेदनेतून तू ये. काली द मदर नावाची कविता स्वामीजींनी केली आणि या सगळ्या शिष्यांना ऐकवली. कविता करण्याच्या पूर्वीची अवस्था स्वामीजींची काय होती? जवळजवळ 2-3 दिवस स्वामीजी आपल्या रूम मधून बाहेर पडले नव्हते. बोटीवर होते, बोटीतून बाहेर, हाऊस बोट मध्ये होते, बाहेर पडले नव्हते. तब्येत थोडी नाजूक होती. एक ब्राह्मो समाजाचा डॉक्टर तिथे होता, ब्राह्मो समाजाचं अनुकरण करणारा. तो डॉक्टर जाऊन स्वामीजींना बघून येत असे. तो एक दिवस जेव्हा बघायला गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो आत गेला आणि स्वामीजी ध्यानामध्ये बसले होते. त्यांनी आवाज काढून बघितलं, घशामधून आवाज काढला, खोकल्यासारखं केलं की स्वामीजी उठतील. शेवटी स्वामीजींना स्वामीजींच्या नावाने स्वामीजी म्हणून हाक मारली, पण स्वामीजींना यातलं काहीच ऐकू आलं नाही.
त्याच्या लक्षात आलं, त्याला माहिती होतं स्वामीजींच्या बद्दल की आता हे समाधी अवस्थेमध्ये आहेत. आल्या पावली तो निघून गेला. आणि असे 3 दिवस स्वामीजींचे गेल्यानंतर कोणती अनुभूती त्यांना काली मातेची कोणत्या अवस्थेमध्ये आली हे आपल्यासारख्या बाबांना समजणार नाही. पण स्वामीजींनी काली द मदर नावाची कविता त्यावेळेला लिहिली. जेव्हा स्वामीजी ही कविता सगळी ऐकवली स्वामीजींनी, त्यावेळेला सगळ्यांच्या असं लक्षात आलं की स्वामीजींच्या त्वचेच्या तेजामध्ये फरक पडत चाललाय. स्वामीजींच्या बरोबर बोलताना किंवा काही प्रश्न विचारताना एक अनाहूत भीती वाटायला लागली. कोणीतरी मोठा अशी व्यक्ती आहे आणि त्याच्या पुढे आपण तोंड न उघडलेलं बरं, अशी भावना बाळावायला लागली. स्वामीजी काहीतरी वेगळ्या अवस्थेमध्ये आहेत असं सगळ्यांना जाणवायला लागलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलता बोलता जेव्हा स्वामीजी आपली नजर कुणावर तरी टाकत असत, त्यावेळेला असं वाटत असे की जणू काय नजर आपल्या शरीराला फाडून आत जाईल, इतकं डोळ्यामध्ये तेज होतं. अंगावरची त्वचा साधारण सोनेरी रंगाची दिसायला लागली होती. हे बदल योगाच्या त्वचेमध्ये घडतात. पतंजली योगसूत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. याच काळामध्ये स्वामीजी सप्टेंबर 30, 1898 ला या सगळ्या लोकांना न सांगता कुठेतरी निघून गेले आणि ते सरळ 6 ऑक्टोबरला आले. जवळजवळ 7 दिवस स्वामीजी कोणालाही थांगपत्ता लागणार नाही कुठे गेलेत. पण जेव्हा परत आले तेव्हा एका पहाटे ते परत आले. परत येत असताना त्यांच्या हातामध्ये पिवळी धमक झेंडूची फुलं होती आणि अतिशय तेजस्वी. जवळजवळ शिष्यांना असं वाटलं की नुकत्याच उगवलेल्या सूर्यामध्ये स्वामीजी कदाचित सोन्यासारखे चमकतायत की काय, अशी साधारण परिस्थिती होती. स्वामीजी आपल्या हातातली फुलं घेऊन आले. ती फुलं त्यांनी आपल्या शिष्यांना दिले आणि म्हणाले, आता हरिओम नाही, आता फक्त कालिमा आई, आता फक्त कालिमा. याचं कारण असं होतं, या काळामध्ये स्वामीजी क्षीरभवानी मंदिरामध्ये गेले होते. काश्मीरमध्ये अतिशय प्राचीन आणि भवानी मातेचं अतिशय जागरूक असणारं ते मंदिर होतं. कशावरून ते जागरूक मंदिर होतं, जागृत मंदिर होतं? कारण स्वतः स्वामी विवेकानंद तिथे गेले म्हणून. जर या विश्वामध्ये कुठं काय आहे आणि कसं आहे हे फक्त संतांनाच कळतं. या क्षीरभवानी मंदिरामध्ये स्वामीजी हे जे 7 दिवस नव्हते ते या ठिकाणी होते, क्षीरभवानी मंदिरामध्ये. या क्षीरभवानी मंदिरामध्ये त्यांनी 3 दिवस सलग ध्यान केलं आणि ध्यानाबरोबरच तिथल्या ब्राह्मण पुजाऱ्याची जी मुलगी होती तिची पूजा केली, उमा कुमारी समजून. आपल्याकडे अजूनही काही ठिकाणी अशा लहान मुलींची देवी म्हणून पूजा करण्याची प्रथा आहे. नेपाळमध्ये फार प्रचलित आहे. या मागचं तत्वज्ञान असं आहे की ती पार्वती, ती आदिशक्ती त्या लहान मुलामध्ये जशीच्या तशी विराजलेली आहे, असं अध्यारोपण करायला ध्यान करणाऱ्या साधकाला सोपं जातो, म्हणून लहान मुलीला घेऊन ही पूजा केली जाते. जिच्या मनामध्ये अजूनही या विश्वातल्या कटुकल्पनांनी, संस्कारांनी जिचं मन भरलेलं नाही, असं शांत, नितळ, स्वच्छ असणारं मन असणारी लहान मुलगी, तिची 3-4 दिवस स्वामीजी तंत्र पद्धतीने पूजा करत होते. आणि पूजेची परिणिती अशी झाली की स्वामीजींच्या ज्ञानाची, अनुभूतीची कक्षा आणखीन रुंदावत गेली. अशी रुंदावत गेलेली असताना स्वामीजींनी आपल्या त्या क्षीरभवानी मंदिरातल्या मंदिराकडे असं बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की या मंदिराला मुस्लिम आक्रमणांनी खूप तोडफोड करून टाकलेली आहे. एका क्षणासाठी स्वामीजींच्या मनामध्ये असा चटदिशी विचार आला, अरे 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 अरे,
काय म्हणून या मुस्लिमांनी आपल्या या सगळ्या मंदिराचं असं चाळण करून ठेवली असेल? इतकी मोठी माझी भवानी माता इथं उभी आहे, या मंदिराला सुद्धा त्यांनी सोडलं नाही. आता मी एक ठरवलं की इथं जोपर्यंत आहे तोपर्यंत या मंदिराचा मी जीर्णोद्धार करणार. यापैकी करणार हा शब्द उद्गारल्याबरोबर स्वामीजींच्या कानामध्ये स्पष्टपणे काही आवाज आला. अतिशय मंजूळ पण कठोर असा आवाज प्रत्यक्ष भवानी मातेचा होता. आणि भवानी मातेने विचारलं स्वामीजींना, माझं मंदिर आणि तू बांधणार? याचा अर्थ मी माझं स्वतःचं मंदिर बांधू शकत नाही अशी तुझी काही कल्पना वगैरे आहे की काय? माझ्या मंदिराचं असं व्हावं ही माझी इच्छा होती. या वाक्यांचा स्वामीजींनी विचार करायला सुरुवात केली. पहिली गोष्ट स्वामीजींनी नंतर अशी सांगितली कलकत्त्यामध्ये की हा भास नव्हता, हा प्रत्यक्ष दोन व्यक्तींनी एकामेकाशी केलेला संवाद जितका स्पष्टपणे ऐकता यावा इतक्या स्पष्टपणे भवानी माता बोलली. सांगणारे श्री स्वामी विवेकानंद आहेत, त्यामुळे इथे असत्याचा अंश असूच शकत नाही. भ्रम, आभास या गोष्टी स्वामी विवेकानंदांना लागू पडत नाहीत. कारण ज्याच्या तोंडून प्रत्यक्ष भगवंत बोलत असे तिथे असत्य असूच शकत नाही. तेव्हा जो आवाज त्यांनी ऐकला त्याबद्दल नंतर त्यांना कलकत्त्यामध्ये काही शिष्यांनी विचारलं की कदाचित हा तुम्हाला भास झाला असेल. त्यावेळेला स्वामीजी म्हणाले, अजिबात नाही. तू माझ्याशी जसं बोलतोयस तसंच तितक्याच स्पष्टपणे हा आवाज मला तिथे ऐकायला मिळाला. हा दैवी आवाज होता. सो डिवाइन व्हॉइस इज अ रियालिटी, असं स्वामीजींनी सांगितलं. आणि याच वाक्याबरोबर स्वामीजींनी आपली राहिलेली 3 दिवसांची साधना आणखीन तीव्र केली. आणि या तीव्र झालेल्या साधनेमधून स्वामीजींच्या लक्षात आलं की जितकं काही आपण करायचं म्हणतोय, करतोय, केलं पाहिजे म्हणतोय, हे सगळंच्या सगळा अध्यास आहे. हे विश्व अध्यास आहे, हे वेद अध्यास आहेत, हे ज्ञान अध्यास आहे, हे कार्य अध्यास आहे, हा राष्ट्रवाद अध्यास आहे, मी करतोय हे सुद्धा अध्यास आहे, कार्य सुद्धा अध्यासच आहे. अतिशय वेगळी अनुभूती जी केवळ आणि केवळ निर्गुणाच्या प्रदेशातूनच शक्य होते. म्हणून समर्थांच्या असंख्य ओव्यांमध्ये एक ओवी जर विचार करणारी कोणती असेल, विचार करायला लावणारी कोणती असेल, तर आगाचे घडलेची नाही त्याची वार्ता पुसशी काही. हे म्हणत असताना समर्थ ज्या स्थितीमध्ये होते त्या स्थितीला निर्गुण स्थिती म्हणतात. निर्गुण निराकाराने जेव्हा सगुण साकाराकडे बघितलं तेव्हा सगळंच कळतं. जिथे दोरी आहे साप नाहीच याची खात्री होते, त्याच्यानंतर सापाशी संबंधित काही बोलणंही व्यर्थ होऊन जात. जग आहे या समजुतीपोटी या सगळ्या गोष्टी आहेत की मग अविद्या आहे, अज्ञान आहे, अज्ञान दूर केलं पाहिजे, साधन चतुष्ट केलं पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे, अमुक केलं पाहिजे, मग पापाचा नाश होईल, मग पुण्य होईल, मग सत्वगुण होईल. मग हे सगळंच्या सगळं त्या दोरीवर झालेला भ्रम आहे. आणि असं म्हणणं आणि असं वास्तविक अनुभूतीत आणणं यामध्ये प्रचंड फरक आहे. स्वामीजींना त्यावेळेला ती अनुभूती झाली आणि मग स्वामीजी परत आले. स्वामीजी सगळ्या शिष्यांना म्हणाले, आता काही करण्याची मला इच्छा नाही.
मी मंदिर बांधणार नाही, मी मठ बांधणार नाही, मी रामकृष्ण मिशन करणार नाही, मी काही करणार नाही. जे काही करायचंय ते सगळं काली करते, येईल वेळ त्यावेळेला करते. अस्मिता लय ज्याला म्हणतात ती ही अवस्था आहे. मेरा मुझ में कुछ नहीं जो कछु है तेरा, तेरा तुझको सौंप दूं क्या लागे है मेरा. स्वतःचं अस्तित्व विसरण्याची अंतिम मर्यादा उल्लंघल्यानंतर अस्तित्व संपलं हे सुद्धा लक्षात येत नाही. फक्त आणि फक्त आत्मतत्व शिल्लक राहत. सगळे नामरूपात्मक अस्तिभाती प्रीतीत्मक जे काही आहे ते सगळं संपून जात. ही अवस्था स्वामीजींनी क्षीरभवानी मंदिरामध्ये अनुभवली. आणि जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्यात झालेला बदल सगळ्यांना कळाला. स्वामीजींनी आज्ञा दिली, आता माझा काश्मीरचा दौरा संपला, मी आता कलकत्त्याला परत जाणार. तुम्हा लोकांना जर फिरायचं असेल तर मी शारदानंदांना बोलून घेतो, ते तुम्हाला राहिलेला काश्मीरचा भाग वगैरे दाखवतील. मी आता इथून लाहोरला जाणार आणि त्याच्यानंतर मी कलकत्त्याला जाणार. त्याबरोबर स्वामीजींनी शारदानंदांना तार पाठवली आणि बोलवून घेतलं आणि सांगितलं, बाबा या सगळ्या बायकांना घेऊन तू फिरायला घेऊन जा, मी आता इथून लाहोरला जाऊन लाहोरहून सरळ कलकत्त्याला जाणार आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटले की स्वामीजी इतकी गडबड का करतायत. आणि त्या गडबडीचं कारण फक्त स्वामीजींना माहिती होतं. ते नंतर स्वामीजींनी सांगितलं, कारण असं झालं होतं, काश्मीरच्या वास्तव्यामध्ये स्वामीजींच्याकडे एक मुस्लिम गृहस्थ येत होता. परत परत स्वामीजींच्याकडे आल्यामुळे तो स्वामीजींचा जवळजवळ शिष्यच बनला. चांगली तयारी असल्यामुळे स्वामीजींनी त्याला योग्य मार्गदर्शन पण केलं. पण त्यांनी एका मुस्लिम फकीराकडे शागिर्दगी स्वीकारलेली ऑलरेडी होती. म्हणजे तो एका मुस्लिम फकीराचा ऑलरेडी मुराद झालेला होता. जेव्हा त्या मुस्लिम फकीराच्या लक्षात आलं की आपला शिष्य स्वामी विवेकानंदांच्याकडे जातोय, तेव्हा त्यांनी त्या शिष्याला सांगितलं, परिणाम वाईट होतील, जाऊ नको. पण स्वामीजींचं वेड इतकं लागलं होतं या शिष्याला, मुस्लिम शिष्याला, की तो परत परत स्वामीजींना आपल्या गुरुची आज्ञा ओलांडून तो स्वामीजींना भेटायला जात असे, आज्ञेचं उल्लंघन करत असे. जेव्हा हे 3-4 वेळेला झालं तेव्हा त्या फकीराच्या लक्षात आलं आणि त्या फकीरांनी आपल्या शिष्याला, मुस्लिम शिष्याला समोरच सांगितलं की जर तू त्याच्याकडे जायचं थांबवलं नाहीस तर तुझा तो कोण गुरु आहे स्वामी विवेकानंद, त्याला इतका त्रास होईल, तो इतका आजारी पडेल की त्याला काश्मीर सोडावा लागेल. आणि खरोखर अशी परिस्थिती झाली. स्वामीजींना उलट्या व्हायला लागल्या, डिसेंट्रीचा त्रास सुरू झाला, अस्वस्थता सुरू झाली. आणि स्वामीजींच्या लक्षात आलं की हे माझं नेहमीचं आजारपण नाहीये, हा यात त्याच्या शापाचा काहीतरी परिणाम आहे. आणि त्यामुळे स्वामीजींना प्रचंड उद्विग्नता सुद्धा आली की रामकृष्णांच्या शिष्याला असं कसं होऊ शकतं. आणि म्हणून स्वामीजींनी ताबडतोब काश्मीर सोडलं. पण सोडल्यानंतर कलकत्त्याला गेल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा जाऊन शारदा मातेंची भेट घेतली, कारण दुसरं कोणी सांगणारं नव्हतं. शारदा मातेंची काय अधिकार असेल बघा. स्वामी विवेकानंदांना पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर केवळ शारदा माता देऊ शकत होत्या. म्हणून गेले आणि माताजींना म्हणले, माताजी मी खूप रागात आहे, मी रामकृष्णांचा शिष्य आहे आणि माझ्यावर अशी वेळ यावा, असा प्रसंग यावा, कोणीतरी मला शाप द्यावा आणि त्याचा माझ्यावर परिणाम व्हावा, मला हे अजिबात पसंत नाहीये. माताजींनी स्वामीजींच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा नरेंद्रा, अरे या जगामध्ये काही गोष्टी जशा आहेत तशा होतात, त्याला काही इलाज नाहीये. तो तंत्रामध्ये अतिशय अवगत असणारा गुरु आहे. त्यांनी केलेली शापवाणी ही त्याच्या पुढच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अधोगती देणारी आहे. पण नियमानुसार त्यातला ती विद्या अवगत असल्यामुळे त्यांनी दिलेल्या शब्दांचं फलद्रूप होणं हे क्रमप्राप्त आहे. तुला नाही माहिती का,
शंकराचार्यांना सुद्धा असंच त्रास सहन करायला लागला होता. आणि इतकंच काय, रामकृष्ण परमहंसांना त्यांच्याच भाच्यानी जो तंत्राचा पुजारी होता, केवळ शाप दिल्यामुळे त्यांच्या घशातून रक्ताचं ब्लिडिंग, रक्त बाहेर यायला सुरुवात झाली होती. अशा वेळेला आपण त्याच काली मातेचा हा कृपाप्रसाद तिकडून आला असं समजून आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. अशा तऱ्हेने स्वामीजींची समजूत काढण्यात आली आणि म्हणून स्वामीजी परत पुनश्च एकदा कलकत्त्याला आले. आणि कलकत्त्याला आल्यानंतर स्वामीजींनी आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी ठरवलेली एक गोष्ट जी होती ती आता पूर्णत्वाला येणार याची त्यांना खात्री झाली. आपल्या ठाकुरांसाठी जो आपल्याला धर्मप्रसार करण्यासाठी जो मठ तयार करायचा होता, ज्याच्यासाठी आपण जागा शोधत होतो, ज्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या पाश्चात्य शिष्यांनी मदत केली, आता ते स्वप्न पूर्णतेला जाणार. बेलूर मठ आत्ता ज्या ठिकाणी रामकृष्ण मिशनचे हेडक्वार्टर आहे किंवा मठ आहे, या मठाचा प्लॉट आपण पाहिला. जमिनीचा जो प्लॉट होता तो ओली बुल वगैरे यांनी दिलेल्या, हेनरिएटा मुलर यांनी दिलेल्या पैशातून स्वामीजींनी खरेदी केलेला होता. पण आता त्याच्यावर बांधकाम चालू होणार आणि त्या बांधकामाच्या अगोदर तिथे स्वामी रामकृष्णांची प्रतिष्ठापना करावी आणि मग कामकाजाला सुरुवात करावी असं ठरल्यामुळे आता इतकं हृदयाशी बाळगलेलं जे स्वप्न होतं, अतिशय निर्धन आणि कफल्लक असणाऱ्या या सगळ्या संन्यासी शिष्यांनी जे अतर्क्य वाटत होतं ते शक्यतेत आणलं होतं. कारण आता बेलूर मठाच्या स्थापनेला सुरुवात होणार होती. सध्या निलांबर मुखर्जींच्या उद्यानामध्ये स्वामी रामकृष्णांची प्रतिष्ठापना केलेली होती. आपण पाहिलं वराहनगरला पहिला मठ होता, तिथे त्यांच्या सगळ्या रक्षा वगैरे ठेवून तिथं पूजा चालायची. नंतर मठ जेव्हा निलांबर मुखर्जींच्या घराकडे आला तेव्हा तिथे चालू झाली होती पूजा. पण आता मात्र स्वतःच्या मालकीच्या अशा ठिकाणी रामकृष्णांचं एक कायमस्वरूपी स्थळ निर्माण होणार आणि त्याबरोबरच रामकृष्णांचे विचार सगळीकडे पसरवण्यासाठी लागणारी जी संस्था आहे ती सुद्धा सुरू होणार. याचा अतिशय आनंद स्वामी विवेकानंदांना झाला. कशा पद्धतीने स्वामीजींनी मग ही पूजा केली, काय उत्साह त्या पूजेमध्ये होता आणि कशा पद्धतीने बेलूर मठाची स्थापना झाली, हा आपला पुढच्या भागामध्ये आपण पाहू. हरिओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर माईक अनम्यूट करून कृपया आता विचारावे. डॉक्टर साहेब, आज आपल्याकडे काही प्रश्न नसल्यामुळे मी विचारू काही प्रश्न? हो हो जरूर. हा, आत्ताच तुम्ही एक छान उदाहरण दिलं की त्या फकीरांनी जे बोल आवाज येत नाहीये. दादा आपला आवाज येत नाहीये. सहन करावं का याच्यावरती काय मग ह्याच्यावरती काय करता येईल? धन्यवाद. नाही, आपला आवाज मध्ये अजिबात ऐकू आला नाही, त्यामुळे प्रश्न मला नाही कळाला.
हा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हणालात की ते फकीरांनी जो शाप दिला आणि स्वामींना त्रास झाला तर नाही, आवाज नाही. पुन्हा आवाज गेला. मला वाटतं मानसीजी, जर आपण हा प्रश्न व्हॉइस मेलवर घेतला तर व्हॉट्सअपवर मग उत्तर देता येईल आपल्याला. उत्तम. सुशांत दादा, आपण हा म्हणजे प्रश्न मला कृपया पाठवावा माझ्या मोबाईलवरती. आपण डॉक्टर साहेबांकडे तो पाठवू आणि पुढच्या वर्गामध्ये मग डॉक्टर साहेब आपल्याला उत्तर देतील. बरं, ओके ओके. डॉक्टर साहेब, आज आपण इकडेच थांबूया. पुनश्च भेटूया पुढच्या रविवारी. जय श्रीराम. जय श्रीराम.